आपण दोन मुद्दे काल बघितले होते, त्याच्यापैकी आपला अबायोटिक पार्ट झाला होता. आता आपल्याला पाहायचा बायोटिक पार्ट. आता यामध्ये बघा, बायोटिक एजंट इट इन्क्लूड लिव्हिंग एजंट अबाउट. आता अबायोटिक हा नॉन लिव्हिंग एजंट होता आणि बायोटिक हा लिव्हिंग एजंट आहे. या दोन एजंटमध्ये आपल्याला समजून घेणं आहे की अबायोटिक म्हणजे काय. कम्प्लिटली विथ द हेल्प ऑफ रिप्रोडक्शन इनटू लिव्हिंग एजंट, and abiotic is non-living agent and biotic is living agent. Difference between abiotic and biotic: abiotic agent are non-living agent and biotic are living agent. About 18% of plant required the help of another living म्हणजे 18%. Biotic agent with the help of 18% into reproduction of plant required the help of another living. म्हणजे एका लिव्हिंगला आणि दुसऱ्या लिव्हिंगला जो मदत करतो तो 80% मदत करणारा जो आहे तो काय आहे, अबायोटिक फॅक्टर आहे आणि लिव्हिंग आहे. मूवमेंट आपलं मूव्हिंग क्रिएटेड्स सच ॲज इन्सेक्ट. म्हणजे याच्यासाठी कोण कोण मदत करतं. पहिला जो मदत करतो तो इन्सेक्ट मदत करतो, दुसरा जो मदत करतो बर्ड, तिसरा जो मदत करतो बॅट्स, स्नेल. टू ट्रान्सफर इज पोलन ग्रेन. म्हणजे पोलन ग्रेन कोण ट्रान्सफर करण्यास मदत करतं. इन्सेक्ट मदत करतो, बर्ड्स मदत करतो, बॅट्स मदत करतो. म्हणजे एकाहून दुसरा पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यास. There pollens from one flower to another flower. म्हणजे पोलन ग्रेन एका फ्लावर कडून दुसऱ्या फ्लावर कडे काय करतो, तो ट्रान्सफर करण्याला मदत करतो. नेक्स्ट पॉइंट, these also suitation your ecosystem. यालाच आपण काय म्हणतो, इकोसिस्टम. इकोसिस्टम कशापासून तयार झाली, बायोटिक आणि अबायोटिक. समजा तुम्हाला असा प्रश्न आला की व्हॉट इज इकोसिस्टम. व्हॉट इज इकोसिस्टम. इकोसिस्टम इज द हेल्प ऑफ बायोटिक आणि अबायोटिक इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. इकोसिस्टम प्रोड्यूस इज नॅचरली रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट टू रिसोर्सेस. आता आपल्याला एक एक याच्यामध्ये एक्झाम्पल पाहायचं. कोणतं एक्झाम्पल आहे, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. कोण मदत करतो, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. अगोदरच्या अबायोटिक मध्ये काय होतं, पॉलिनेशन बाय वाइल्ड. अबायोटिक मध्ये काय होतं, पॉलिनेशन ऑफ वॉटर. इकडं काय, पॉलिनेशन ऑफ इन्सेक्ट. बरोबर आहे, पॉलिनेशन ऑफ इन्सेक्ट. पहा, इट इज ऑकर्स इन रोज, जास्मिन. म्हणजे काय करते की फुलं जे आहे ते सुगंध सोडते आणि सुगंध सोडल्यामुळे काय होतं की इन्सेक्ट अट्रॅक्ट होते. बरोबर आहे, आणि इन्सेक्ट अट्रॅक्ट झाले तर त्याच्या पायाला लागून काय होते, या फुलावरून त्या फुलावर इन्सेक्ट काय करते, पॉलिनेशनसाठी मदत करते. दे आर लार्ज शोन अँड ऑप्टेन इज ब्रीफली कलर. म्हणजे ब्रीफली दॅट इज कलर अडॅप्टेशन. काय कलर. द फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर स्मेल. म्हणजे गोड असा स्मेल काय करते, ते सोडते. अँड हॅव इज नेक्टेड लँड. हॅव इज अ नेक्टेड लँड. बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे. हा बघा इन्सेक्ट कशा पद्धतीचा पोलन ग्रेन अट्रॅक्ट करू राहिला. त्याच्यानंतर हा एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे की पोलन ग्रेन कशा पद्धतीचा काय करू राहिला, ट्रान्सफर करू राहिला.
नाही का. हे बघा, हे दोन बेस्ट एक्झाम्पल आहे. पोलन ग्रेन कशा पद्धतीचं इन्सेक्ट अँड बर्ड काय करू राहिले, ट्रान्सफर करीत आहे. आता याच्यामधून समजून घ्यायचं आपल्याला की कोणकोणते महत्त्वाचं आहे. की दिस स्टिग्मा इज राऊंड ड्यू टू प्रेझेंट ऑफ हेअर or is sticky due to is selection. The pollen grain are spingly surrounded by yellow sticky substance called as pollen kit. यालाच आपण काय म्हणतो, pollen kit म्हणतो. Some plant have facially adaptation. काही plant हे facially adaptation आहे for the insect. यालाच आपण काय म्हणतो, फॉर द इन्सेक्ट विथ द हेल्प ऑफ क्रॉस पॉलिनेशन. कशाला मदत करतो तो, क्रॉस पॉलिनेशनसाठी डायरेक्टली मदत करतो. बघा आता, डू यू नो, काही तुम्हाला काही गोष्टी काय माहिती आहे का. बायोटिक पॉलिनेशन प्लांट आर अडॅप्ट टू इनकाउंट्स the specific pollinator they are need. काही पॉलिनेशनसाठी काय करतो तो, नीड आहे, गरज आहे. दे आर सेड टू बी डेव्हलप पॉलिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, डेव्हलप पॉलिनेशन असं म्हणतो. प्लांट्स आर पॉलिनेटर्स हॅव को इव्हॉल्व्ड फिजिकल कॅरेक्टर. यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज फिजिकल कॅरेक्टर सुद्धा म्हणतो. दे मेक इज interact सक्सेसफुली. सच कॅरेक्टर आर कन्सिडर इज पॉलिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, सच कॅरेक्टर आर पॉलिनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे आता पॉलिनेशन ऑफ बर्ड्स. हे बघा, बर्डनं कशा पद्धतीचं पॉलिनेशन करणं या ठिकाणी काय केलं, सुरू केलं. किंवा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, बर्डनं कशा पद्धतीचं पॉलिनेशन करतो. पॉलिनेशन इन बर्ड म्हणजे एका फुलावरून हा बर्ड्स काय करतो की दुसऱ्या फुलावर जातो, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर जातो. त्याच्यामुळे त्याच्या चोचेला काय होतं की पोलन ग्रेन काय होते, अट्रॅक्ट होते, अटॅच होते. आणि पोलन ग्रेन अटॅच झाल्यानंतर या फुलावरून त्या फुलावर काय होते, ट्रान्सफर होते. पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यास हा सुद्धा महत्त्वाचा मदत करतो. पॉलिनेशन इन बर्ड्स. ओनली अ फ्यू टाइप्स ऑफ बर्ड्स इज स्पेशलाइज्ड फॉर पॉलिनेशन. फक्त 5 टाईपचे जे बर्ड्स आहेत ते काय करते, पॉलिनेशनला मदत करते. फ्यू टाइप्स म्हणजे काही सम टाइप्स आहे. दे usually have small size and long beak. Sunbirds, hangibirds. Some birds are that likes birds is transfer of pollination. Just like आता adaptation in flower. कशा पद्धतीचं, flower are usually briefly color is largest shown. म्हणजे अशा पद्धतीचा फ्लावर कलर लार्जेस्ट शोन करतो. त्याच्यानंतर दे क्रेट इज प्रोफुली डायल्यूट नेक्टेट्स. पोलन ग्रेन आर द स्टिकी अँड स्पिनली. फ्लावर आर जनरली विदाउट फ्रॅग्नेंट्स ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मॉल. पॉलिनेशन ऑफ बॅट. आता पॉलिनेशन ऑफ बॅट कशा पद्धतीची बघा की बॅट कॅन बी ट्रान्सफर इज पोलन ग्रेन ओव्हर लॉंग डिस्टन्स. म्हणजे ओव्हर लॉंग डिस्टन्सवरती काय करते की ट्रान्सफर इनटू पोलन ग्रेन. सम टाइम इज सेव्हरल किलोमीटर. काही वेळा खूप किलोमीटरपर्यंत त्याच्यापासून काय होते की पोलन ग्रेन काय होते की ट्रान्सफर होते. बॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टन्स role of pollination into long times and long period is a several kilometer into pollen grain is transfer. Adaptation. Flower are
dull color with strong friends. They created abdominal nectates. Flower is a large edible. Pollination is a green. Is most important. Bats is pollination into transfer. There are two important part is complete is reproduction into biotic and abiotic adaptation. Biotics and abiotics adaptation. Another is a difference between biotic and abiotic with the help of reproduction. Reproduction is a biotic is a completely non-living substance is reproduction help. Biotic is living help of reproduction. Example is abiotic pollination of water, pollination of wind. Biotic example is pollination of birds, pollination of insect, and pollination of pollination of a bat is especially example is a long distance time of over distance pollination is transfer. Some pollination is long distance and long period in example of edible pollination. This process into continuously and long time is a biotic and abiotic pollination transfer. Another example of biotic and abiotic is role is wind and water is abiotics, and biotics is birds and bat insect is transformation of pollination. That is an interested part of biotic. Biotic is a flower. Some smell. His smell is a spread. Smell is spread into attraction of a insect and birds. Is most role of a flower, and flower is a glucose conversion is a sweet substance and sweet substance produce that energy. In this energy with the help of abiotic part, biotic part, and this help is directly reproduction, and reproduction is a produce into fruit, and another help of produce into fruit, another help of a creative food, and food is a creative and another is a energy produce, and fruit creative. Next one another into is a seed, and seed is another development of a seed, and seed is development of another organism. This like is of help of directly biotic and abiotic process. आता तुम्ही काय करायचं की आता बायोटिक आणि अबायोटिक तुमचं झालेलं आहे. आता मला तुम्ही की बायोटिक आणि अबायोटिकचा डिफरन्स बिटवीन आणि एक्झाम्पल. डिफरन्स बिटवीनचे काय करायचे की दोन्हीकडे 6 पॉईंट लिहून किंवा राईट करून नोट्स काढून ते मला डबल तुम्ही काय करायचे की पाठवायचे, आणि त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे बायोटिकचे आणि अबायोटिकचे ते सुद्धा त्याच्यात लिहायचे, आणि कशा पद्धतीचा तो मदत करतो. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी तुम्ही काय करायच्या क्लिअर करायच्या की डिफरन्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिकचा.
आणि मला तुम्ही व्हॉट्सअप करायचे.